नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका अखेर आता निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. 2 वर्षांपासून कोर्टात रखडलेली मधुभाऊंची केस अखेर आता रविराजच्या मदतीने अर्जुन सॉल्व्ह करणार आहे. ज्युनियर आणि सिनियर एकत्र आल्यानंतर कोर्टात आता दामिनीचेही खोटे पुरावे आता काही काम करत नाही. एकतर्फा कोर्टात केस जिंकत आता रविराज आणि अर्जुन हे दामिनी देशमुखला तोंडावर पाडतात. मधुभाऊंना कोर्टात निर्दोषपणे मुक्त करून सायलीला दिलेलं वचन अर्जुन पूर्ण करतो. तर मित्रांनो, हे सगळं काही शक्य झालं ते फक्त रविराजच्या मदतीने. याचाच बदला घ्यायचा म्हणून महिपत आता रविराजची पत्नी प्रतिमेवर हल्ला करून तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तर नागराजनेही त्याला सांगितलेलं असते की आता खूप वाट बघितली मी, आता मला सगळी प्रॉपर्टी हवी आहे, त्याचमुळे तू दादा वहिनींना कायमचं संपवून टाक. तर आता गाडीच्या अपघातात रविराजला तर काही होत नाही, पण मात्र प्रतिमेची हालत गंभीर होते. त्यानंतर सुभेदार कुटुंबाला कळतच तेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि अखेर डॉक्टर सांगतात की यांना आता रक्ताची गरज आहे. तर आता प्रतिमाची मुलगी प्रिया हिचंच ब्लड आता प्रतिमेला मॅच होणार आहे हे रविराजला माहिती असतं, त्यामुळे तो आता प्रियाला ब्लड डोनेट करण्यासाठी सांगतो. तर मात्र आता प्रिया चांगलीच घाबरते, कारण तिला माहिती असतं की मी यांची खरी मुलगी नाही आहे, त्यामुळे माझं ब्लड मॅचच होणार नाही. डॉक्टर साहेब बाहेर येऊन सांगतात की या मुलीचं रक्त चालणार नाही, कारण ते पेशंटसोबत मॅच होत नाही आहे. तर त्यावेळेस आता कोणी या गोष्टीवर लक्ष देत नाही. त्यानंतर सायली आता ब्लड डोनेट करायला जाते आणि तिचं ब्लड ग्रुप मॅच होतं. तर प्रियाचं ब्लड मॅच न होणं हे रविराजने चांगलंच डोक्यात ठेवलेलं असतं. प्रतिमा पूर्णपणे बरी झाल्यानंतर तो हाच विचार करत असतो की मायलेकींचं रक्त एकच होतं. तर हॉस्पिटलमध्ये प्रियाचं ब्लड ग्रुप मॅच न होता सायलीचं कसं काय झालं. अखेर रविराजच्या डोळ्यावर असणारी लेकीच्या प्रेमाची पट्टी काढत तो आता सगळीकडे तपासणी करू लागतो आणि कोणालाही न कळता तो सायली आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स काढतो. शेवटी सत्य कितीही लपवलं तरी ते लपवून राहत नाही आणि अखेर सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य रविराजसमोर येत. त्यानंतर पुढे पाहायला मिळणार प्रतिमेला हे सगळं सांगत ते दोघेही आनंदाच्या भरात सुभेदारांच्या घरी येतात आणि सायलीला चक्क मिठी मारतात. तर घरामध्ये कोणालाही काही कळत नसतं, तर प्रतिमा रडतच म्हणते की पूर्णा ही तुमची खरी तन्वी आहे सायली. तर मित्रांनो, असा काही मोठा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.